नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पण निष्ठा प्रशिक्षण 3.0 हे राज्यातील सर्व अनुदानित विना अनुदानित शाळेमधील इयत्ता पहिली ते 5वी ला शिकवणारे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी आयोजित केले जाणार आहे. ऑनलाईन प्रकारचे हे ट्रेनिंग आहे. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पण राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते 5वीच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी ऑनलाईन निष्ठा 3.0 FLN या प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत हे महत्त्वाचं असं परिपत्रक आहे. याच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण कशा स्वरूपाचं असेल ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर सद्यस्थितीमध्ये माध्यमिकसाठीचं 2.0 हे प्रशिक्षण ऑनलाईन प्रकारे सुरू आहे आणि त्याच धर्तीवरती आता या ठिकाणी 1 जानेवारी 2022 पासून निष्ठा 3.0 FLN हे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. आता हे 3.0 हे जे प्रशिक्षण आहे ते कोणासाठी असणार आहे तर राज्यातील इयत्ता पहिली ते 5वी ला जे शिकवणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत या सर्वांसाठी हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. आता या आधी 2020 मध्ये ऑफलाईन प्रकारचं हे निष्ठा प्रशिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे, तरी सुद्धा आता या ठिकाणी हे 3.0 चं प्रशिक्षण सर्व शिक्षकांना पूर्ण करावं लागणार आहे. यासाठी आपल्याला दीक्षा ॲप्लिकेशन घेऊन दीक्षा ॲप वरती रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि 1 तारखेपासून आपल्याला जे मॉड्यूल्स आहे ते पूर्ण करावे लागणार आहेत. एकूण 12 मॉड्यूल्सचं किंवा घटक संचांचं हे ट्रेनिंग असणार आहे, प्रशिक्षण असणार आहे. जे काही मॉड्यूल्स आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा सामान्य अभ्यासक्रमावरती आधारित हे सर्व मॉड्यूल्स असतील. याच्यामध्ये पहिलं मॉड्यूल्स बघा या ठिकाणी की पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाची ओळख, क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल, अध्ययनार्थींचे आकलन, मूल कसे शिकते, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा आणि समाजाचा सहभाग, विद्याप्रवेश आणि बालवाटिकेचे आकलन, पायाभूत भाषा आणि साक्षरता, प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण, अध्ययन मूल्यांकन, पायाभूत संख्याज्ञान, अध्ययन अध्यापन व मूल्यांकनामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर, शालेय शिक्षणातील पुढाकार, खेळणीधारित अध्यापनशास्त्र. तर अशा प्रकारे हे 12 मॉड्यूल्स असणार आहेत. आता हे जे 12 मॉड्यूल्स आहेत ते कशा प्रकारे पूर्ण करायचे आहेत तर 1 तारखेपासून हे ट्रेनिंग सुरू होईल. तर याच्यामध्ये दीक्षा ॲपवरती सुरुवातीला सर्व शिक्षकांना रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि 1 तारखेपासून आपल्याला सुरुवातीचे 4 मॉड्यूल्स उपलब्ध होतील. म्हणजे या ठिकाणी पहिलं, दुसरं, तिसरं आणि 4. तर अशा प्रकारे या ठिकाणी 4 मॉड्यूल्स आपल्याला एका 30 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. आता जे काही एक मॉड्यूल आहे तर त्या ठिकाणी 3 ते 4 तासांचं एक मॉड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे जे 4 मॉड्यूल्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक 15 ते 16 तासांचा कालावधी लागणार आहे. आता आपण हे जे काही 4 मॉड्यूल्स आहेत हे 30 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि नंतरच्या 30 दिवसामध्ये आपल्याला पुढचे 4 मॉड्यूल्स पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक 30 दिवसामध्ये 4 मॉड्यूल्स पूर्ण करून एकूण जे 12 मॉड्यूल्स आहेत हे 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे 3 महिन्यांचं हे या ठिकाणी वेळापत्रक आहे. या 3 महिन्यामध्ये आपल्याला 12 मॉड्यूल्स पूर्ण करायचे आहे. यासाठी आपण 1 तारखेपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. आता जे काही प्रशिक्षण आहे तर ते मराठी, इंग्रजी, उर्दू आणि या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे. तर आपण कोणत्याही एका भाषेमधून हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. जे काय वेळापत्रक आहे वेळापत्रक या ठिकाणी खाली देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत की शिक्षक आपल्या पसंती अनुसार एका वेळी 1 किंवा एकापेक्षा जास्त जे मॉड्यूल्स आहेत तर ते या ठिकाणी पूर्ण करू शकणार आहेत. या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे. 30 दिवसामध्ये आपण एकूण 4 मॉड्यूल्स पूर्ण करायचे आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेले मॉड्यूल्स हे विहित मुदतीमध्ये शिक्षकांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. याचे सविस्तर वेळापत्रक या ठिकाणी खाली दिलेलं आहे. जे काही मॉड्यूल्स आहेत ते या ठिकाणी आपण विहित मुदतीमध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. म्हणजे एका महिन्यामध्ये 4 जे मॉड्यूल्स आपल्याला पूर्ण करण्यासाठी सांगितले आहेत ते एका महिन्यामध्ये आपण पूर्ण करायचे आहेत. तर यासाठी आपल्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून आपण दीक्षा ॲपवरती हे प्रशिक्षण या ठिकाणी सुरू करायचं आहे. 1 जानेवारी 2022 पासून सदरचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होणार आहे. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्सवर आधारित मूल्यांकनामध्ये किमान 70% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे. याची या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 12 मॉड्यूल्स पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी एक गुणांकन चाचणी होईल. याच्यामध्ये 70% गुणांकन प्राप्त करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 70% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थीस हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला कोर्सेस किंवा मॉड्यूल्सला सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे बघा, जे काही एका महिन्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये 4 मॉड्यूल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, जरी आपल्याला पूर्ण करता आले नाही तरी सुद्धा आपण काय करायचं, जे मॉड्यूल्स आहेत ते जॉईन करून ठेवायचे आहेत. म्हणजे 1 एप्रिल पासून जे काही 12 मॉड्यूल्स उपलब्ध करून दिले जातील त्यावेळेस आपण ते पूर्ण करू शकतो. जर तुम्ही त्या कोर्सला जॉईन केलं नाही तर तुम्हाला ते प्रशिक्षण किंवा ते मॉड्यूल्स पूर्ण करता येणार नाहीत.
विहित 30 दिवसांच्या मुदतीच्या 5 दिवस पूर्वीच प्रशिक्षणार्थी कोर्स मॉड्यूल जॉईन करू शकणार नाही याची या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। म्हणजे जे काही 4 मॉड्यूल्स उपलब्ध करून दिले जातील तर ते या ठिकाणी आपल्याला 5 दिवसांच्या आधी या ठिकाणी जॉईन करता येणार नाही। म्हणजे 5 दिवस झाल्यानंतर म्हणजे प्रशिक्षण 1 तारखेला सुरू होईल, 1 ते 5 जानेवारीच्या नंतर या ठिकाणी आपण जे 4ही मॉड्यूल्स या ठिकाणी ओपन करू शकतो, जॉईन करून ठेवू शकतो, परंतु 5 दिवसांच्या आधी आपल्याला ते जे काही 4 मॉड्यूल्स येणार आहे ते जॉईन करता येणार नाहीत। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे। तर आता जे वेळापत्रक आहे वेळापत्रक या ठिकाणी बघून घ्या। तर या ठिकाणी 1 जानेवारी ते 30 जानेवारी 2022 या ठिकाणी 4 मॉड्यूल्स या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत। याच्यामध्ये बघा जे 4 पहिले मॉड्यूल्स आहेत ते पूर्ण करावे लागतील। त्यानंतर 31 जानेवारी ते 1 मार्च 2022 पर्यंत पुढील 4 मॉड्यूल्स पूर्ण करायचे आहेत। त्यानंतर 2 मार्च ते 31 मार्च पर्यंत पुढील 4 मॉड्यूल्स पूर्ण करायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल 2022 पर्यंत परत एकदा हे 12 मॉड्यूल्स उपलब्ध करून दिले जातील। तर अशा प्रकारे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला जे काही 4 मॉड्यूल्स सुरू होतील ते आपण जॉईन करून ठेवायचे आहेत किंवा ते पूर्ण करून ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला प्रशिक्षण पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट मिळेल। तर अशा प्रकारे हे जे निष्ठा प्रशिक्षण आहे 3.0 ते राज्यातील इयत्ता 1 ते 5वीच्या शिक्षकांसाठी 1 तारखेपासून सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे आपण निष्ठा 3.0 विषयी एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।